बातमी बघूयात महत्त्वाची ती म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेल्या गोंधळामुळे राज्याची मान शर्मेनं खाली गेली आहे। पैलवान शिवराज राक्षेवरती 3 वर्षांसाठीच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नेमका कशामुळे हा अभूतपूर्व गोंधळ उडाला बघूयात हा रिपोर्ट। उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळने ढाक डाव टाकून पैलवान शिवराज राक्षेला चितपट केला। पृथ्वीराजनं मॅटवर काही सेकंद शिवराजला होल्ड करून ठेवलं। त्यावेळेला पंचांनी थाप मारून पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचा निर्णय दिला। मात्र या निर्णयावरून प्रचंड गोंधळ उडाला। पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच पंचांची कॉलर ओढून लाथ सुद्धा मारली। माझी पाठ टेकली नव्हती असा दावा करत शिवराज राक्षेने निकाल मान्य नसल्याची भूमिका घेतली। जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे। चॅलेंज फक्त दाखवत। माझे दोन्ही खांदे टेकलेले नव्हते या मुद्द्याकडे शिवराज राक्षेने लक्ष वेधलं। त्यामुळे कुस्तीचे नियम नेमके काय आहेत ते आपण बघूया। तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला लाथ किंवा ठोसा मारू शकत नाही। कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीवर टेकण्यात यशस्वी होतो किंवा विरोधक स्वतः त्याचा पराभव स्वीकारतो तेव्हा तो विजयी होऊ शकतो। कुस्तीपटू नॉकआउटद्वारे देखील जिंकू शकतो। कुस्तीपटू त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पिन करण्यात किंवा 14 पेक्षा जास्त गुणांची आघाडी मिळवण्यास सक्षम असल्यास तो कधीही जिंकू शकतो। अन्यथा जो कुस्तीपटू तिसऱ्या कालावधीच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवू शकतो तोच लढत जिंकतो। या सर्व नियमांचा दाखला देऊन काही कुस्तीपटूंनी शिवराज राक्षेची बाजू योग्य असल्याचा दावा केलाय। काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीने दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि इथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने शिट्टी वाजवली। पैलवान शिवराज राक्षेने निर्णयावरती आक्षेप घेतल्यानंतर उडलेल्या गोंधळानंतर काही वेळाने अंतिम फेरी पार पडली। अंतिम फेरीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवरती मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकवत मानाची गदा पटकावली। मात्र उपांत्य फेरीत उडालेला गोंधळ, शिवराज राक्षेने घेतलेले आक्षेप आणि केलेली कृती यामुळे स्पर्धेच्या प्रतिष्ठेलाच तडा केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।